सुप्रभात. संस्कार भारतीचं हे पुणे केंद्र आहे. आज शनिवार 17 ऑक्टोबर 2020 म्हणजे भारतीय सौर 25 शार्वरी नाम संवत्सर शालिवाहन शके 1942 अश्विन महिना. आज घटस्थापना, प्रतिपदा तिथी. आजचा विचार: सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो तर माणसांच्या शब्दांनाही असतो. यानंतर ऐकूया चिंतन. सादरकर्त्या अश्विनी कुलकर्णी. आजचा दिवस चांगला जाणार आहे असे स्वतःच्या मनाशी ठरवा. आपले सकारात्मक विचार आपल्याला कोणत्याही कठीण प्रसंगाचा सामना करण्यासाठी बल देत असतात. श्रोतेहो, आज घटस्थापना. घटस्थापनेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. देवीचा उत्सव सुरू, त्यानिमित्त ऐकूया एक विशेष कार्यक्रम. नमस्कार श्रोते हो, मी माधुरी जोशी. संस्कार भारतीतर्फे नवरात्राच्या सर्वांना खूप शुभेच्छा. आज घटस्थापना, शारदीय नवरात्र सुरू म्हणजे देवीचा उत्सव. ईश्वरी शक्तीची भक्ती आणि उपासना करण्याचा हा काळ. नवरात्र म्हणजे सृजनाचा उत्सव. आज घटाची स्थापना करायची. भरलेला कलश म्हणजे समृद्धीचे प्रतीक. त्यातील पाणी म्हणजे स्वच्छ, शुद्ध, निर्मळतेचं प्रतीक. आपणही आपल्या शरीर मनाचा घट समृद्ध करूया संस्कारांनी. त्यासाठी स्तोत्र, मंत्र, गायन ऐकून प्रसन्न होऊया. आणि ऐकूया देवी स्तवन मानसी देशपांडे यांच्या स्वरातून. मानसी सुनील देशपांडे या संगीत अलंकार आहेत आणि संगीतात त्यांनी MA ही केलं आहे. पंडित रमेश कानोले यांच्याकडून त्यांनी संगीत शिक्षण घेतलं आहे. त्याशिवाय सौ अंजली देशमुख, पंडित CR व्यास, आरती अंकलीकर टिकेकर यांच्याहीकडून त्यांना मार्गदर्शन मिळालं आहे. सुनीता कुलकर्णी यांच्याकडून त्यांनी पौरोहित्य शिक्षणही घेतलं आहे. ऐकूया मानसी देशपांडे यांच्या स्वरातून देवी स्तवन. परिणामप्रदायिनी
विश्वस्योपरतौ शक्ते नारायणी नमोऽस्तुते। सृष्टिस्थितिविनाशनां शक्तिभूते सनातनी गुणाश्रये गुणमये नारायणी नमोऽस्तुते। शङ्खचक्रगदाशारं गृहीतपरमायुधे प्रसीद वैष्णवी रूपे नारायणी नमोऽस्तुते। लक्ष्मी लज्जै महाविद्ये रुद्धे पुष्टिस्वधे ध्रुवे महारात्रि महाविद्ये नारायणी नमोऽस्तुते। सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते भयेभ्यस्त्राहि नो देवी दुर्गे देवी नमोऽस्तुते। एतत्ते वदनं सौम्यं लोचनत्रयभूषितम् पातु नः सर्वभीतिभ्यः कात्यायनी नमोऽस्तुते। ज्वालाकरालमत्युग्रं शेषासुरसूदनम् त्रिशूलं पातु नो भीतेर्भद्रकाली नमोऽस्तुते। नारायणी नमोऽस्तुते। नारायणी नमोऽस्तुते। श्रोते हो, आपण आत्ता ऐकणार आहोत राग दुर्गा आणि सादर करतायत आदिश्री मिलिंद पोटे. खरं तर दुर्गा रागाचा गानसमय रात्रीचा प्रहर आहे, पण देवी दुर्गा आणि भक्तिरस देणारा हा राग दुर्गा आहे, म्हणून आज सकाळी सकाळीच आपण या भक्तिरसामध्ये गुंगून जाऊया. आदिश्री मिलिंद पोटे यांनी योग आणि निसर्गोपचार विषयामध्ये शिक्षण घेतलेलं आहे. गुरु पल्लवी मिलिंद पोटे यांच्याकडे त्यांचं संगीत शिक्षण चालूच आहे. त्यांनी नवी दिल्लीची CCRT भारतीय संगीतासाठीची स्कॉलरशिप मिळवली आहे. नाट्यसंगीत शिक्षणही त्यांनी घेतलं आहे. अनेक संगीत स्पर्धांमध्ये त्यांना पुरस्कार प्राप्त झालेत आणि संगीत महोत्सवांमध्ये त्यांना सादरीकरणाची संधी पण मिळाली आहे. ऐकूया आदिश्री पोटे यांच्याकडून राग दुर्गा.